पडद्यामागच्या माणसाला आज आम्ही पुढे घेतलेला आहे फायनली. हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे. आणि आमच्याकडे इथे गडबड चालू आहे कारण कोल्ड कॉफी बनवत आहे दोघीसुद्धा. आणि हे तुझं आणि हे माझं याच्यावरूनच दोघींची भांडणं चालू आहेत. आणि आज सगळ्यांना माहिती असेल नाही, आज 8 तारीख आहे आणि आज आणि थोडक्यात 10वीचा रिझल्ट आज लागलेला आहे. तर सकाळीच मला खरं तर ब्लॉग करायचा होता. तर एक थोडंसं आपल्याला म्हणतात ना, थोडंसं टेन्शन असतं शूटिंग. पण पहिल्यांदा 1 वाजता लागायचा रिझल्ट. आज या वेळेला 11:30चा टायमिंग, ते सुद्धा सकाळीच 10 वाजता अपडेट आली की 11:30 वाजता रिझल्ट लागणार आहे. मग तर काय बघायलाच नको. अजून थोडंसं टेन्शन वाढलं, थोडीशी भीती वाढली. आणि शर्वरी तर काय म्हणजे इतर वेळेला एवढी फुल कॉन्फिडन्समध्ये होती, फुल कॉन्फिडन्स होता शर्वरीला आमच्या. आणि पण आम्हाला थोडासा डाऊट होता. आणि श्रावणी फुल मजा घेते तिची, श्रावणी फुल मजा घेत होती तिची. तर खरं तर पाहायला गेलं तर ना, शर्वरीच्या ॲक्टिव्हिटीज भरपूर होत्या. हे करायचे, ते करायचं आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये तिला सहभाग घ्यायचा असतो आणि ती घेते सुद्धा. आणि तिने घेतलेला, त्याच्यामुळे आम्हाला डाऊट होता ही अभ्यास तर करते पण हवा तेवढा करत नाही आहे. तर ही 85 to 86 एवढाच आम्हाला तरी एक हे होतं की ही ह्याच्या पुढे काही जाऊ शकत नाही. कारण हिच्या अदर ॲक्टिव्हिटीजच एवढ्या होत्या ना, म्हणजे काहीही असू दे, म्हणजे संस्कृतचं कॉम्पिटिशन असू दे, कोणतंही सायन्सचं कॉम्पिटिशन कोणतंही असू दे, ही प्रत्येक ह्याच्यात सहभाग हिला घ्यायचाच असतो. तिला जर नाही म्हटलं ना आपण, नाही मी घेणार म्हणजे घेणार हे असं, त्यामुळे आम्ही तिला नाही म्हणायचो नाही. पण तिला बरंचसं आई मला काम करताना घेऊ नकोस तुझ्या व्हिडिओमध्ये, असं थोडक्यात रिॲक्शन होती तिची. जे माणूस कधीही कॅमेऱ्यामध्ये येत नाही किंवा तिला यायचं नसतं, ते माणूस पटकन कॅमेऱ्यात म्हणजे हे झालेलं, कॅच झालेलं आहे. तर आणि खरं सांगायचं तर रिझल्ट लागल्यावर म्हणजे थोडंसं असा शॉक बसला की शर्वरीला 93 किंवा 92 म्हणजे एकदम शॉक बसला. 92.40 मिळाले आणि छान मिळाले मार्क्स. म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा चांगले मिळाले. कारण कमी ठेवलेलं आम्ही आधी. अपेक्षा कमी ठेवलेल्या, कारण का तर तिच्या अदर ऍक्टिव्हिटीज खूप होत्या. तिला कला विकासमध्ये भाग घ्यायचा असतो, तिला इकडे संस्कृतचं काही कॉम्पिटिशन असेल तर तेही करायचं असतं. म्हणजे तिला प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग घ्यायचा होता. आणि मग म्हणजे अगदी मी आणि श्रावणीने किंवा तिच्या क्लासवाल्या काकी आहेत त्यांनी असं आम्ही ना खूप मेहनत घेतलेली खरं तर. त्यामुळे थोडंसं कुठेतरी नंतर वाटत होतं मला. शर्वरी तुझी रिएक्शन सांग आम्हाला जरा. मी शर्वरी, मलाच 92% मिळाले, 93 अप्रॉक्सिमेटली मिळाले. खूप अनएक्सपेक्टेड होतं कारण की मी स्वतःला एक असं होतं की 90च्या खाली नको मिळायला. कारण की 12th HSCची चेकिंग खूप अशी हार्ड झालेली, अशी अपडेट आलेली, त्यामुळे कुठेतरी अपेक्षा सोडलेल्या. पण ठीक आहे, थोडासा तर कॉन्फिडन्स होता म्हणून डोळे सुजलेत. जेव्हा समजलं की उद्या रिझल्ट आहे तेव्हापासून जे शर्वरीने सुरुवात केली तो SSCने शॉक दिलेला. कारण की प्रत्येक वेळी रिझल्ट 10 ते 15 मे मध्ये लागतो आणि ह्याने अचानक 8 मेला ठेवला. अशी मेंटली प्रिपेअरनेस असते ना, ती नव्हती माझ्याकडे. पण थोडंसं लढायला आलेलं, पण ठीक आहे, झाले. 93 मिळाले, विषय संपला. आणि शर्वरीच्या बाबांची तर म्हणजे आम्हा दोघांचंही हे होतं, काजू कतली वाटप केलंय त्यांनी. काजू कतली वाटप केली त्यांनी पोलीस स्टेशनला. आणि त्यांनाही वाटायचं की 85-86च्या ही पुढे जाणार नाही. कारण सांगितलं मी तसं हिचं खूप हे असतं, म्हणजे इव्हन आम्ही आत्ता तिचं जे भरतनाट्यम किंवा जे काही क्लास हे तिचे आत्ता आम्ही 8वी 9वी 10वी हे पूर्ण ब्रेक केलं होतं, पूर्ण बंद करून टाकलं. कारण तिचा फोकस व तिकडे जास्त होता. कारण मी स्वतः तिला ट्युशनला सोडायचे, आणायचे. तर मला माहिती होतं ही किती अभ्यास करणार, किती नाही करणार ते. म्हणून थोडासा म्हटलं ब्रेक घेऊ. तरीही ती रील्स वगैरे करायची. म्हणजे म्हणतात ना, जर एखाद्या मुलाला एखाद्या ह्याच्यामध्ये जर खरोखर खूप जर हे असेल ना, आवड असेल ना, तर ते स्थिर नाही बसत. म्हणजे बसल्यानंतर त्यांचे पाय किंवा हात तरी हलतात. म्हणजे कारण मी शर्वरीवरून अनुभव सांगते की तिला असं वाटायचं की एक तरी रील करावी किंवा मी काहीतरी करावं. कारण ती करायची. तिला मी कितीही आम्ही तिला नाही म्हटलं ना तरी ती करायची. ऐकलं नाही तिने आमचं. आणि सोशल स्टडीजमध्ये फक्त तिला 89 मिळाले. नंतर प्रत्येक सब्जेक्टमध्ये ती 91, 92, 94
तिला संस्कृतमध्ये आहेत. ॲक्च्युली 94 पण कमी मिळाले तिला. मला अपेक्षा होती की 97 98 हे होतील, कारण तिला स्कूलमध्ये ज्या एक्झाम व्हायच्या आपल्या त्याच्यामध्ये तिला खूप चांगले मिळायचे. त्यामुळे अजून 5 मार्क्स तिला थोडेसे संस्कृतमध्ये अजून 3-4 मार्क्स तिचे वाढायला पाहिजे होते. पण ठीक आहे. सोशल स्टडीजमध्ये तिला 89 मिळाले, तिथे थोडे अजून वाढायला पाहिजे होते. म्हणजे अगदी नाही म्हटलं तरी 94पर्यंत गेली असती सुद्धा, असा एक विचार केला तर. पण एवढा सिरियसली तिने घेतलंही नव्हतं, एवढा सिरियसली नव्हता घेतला, कारण आम्हाला माहिती आहे आम्ही खूप मेहनतीने तिचं हे केलेलं. आणि ज्या इवन ट्युशनला जायची ती, ट्युशनला बिल्डिंगमध्येच जायची ती आमच्या इथे वरती ओम क्लासेसमध्ये. तर त्या पण वहिनीने, म्हणजे वहिनी, मी त्यांना वहिनी म्हणते, ॲक्च्युली ती माझी फ्रेंड आहे, खूप चांगली आणि खूप जवळची मैत्रीण आहे. माझ्यापेक्षा खूप वयाने मोठ्या आहेत म्हणून त्यांना मी वहिनी बोलते. पण आम्ही एकाच रत्नागिरीच्याच आहोत वगैरे, असं कोकणातल्या स्पेशल, त्यामुळे आमचं दोघींचं जास्त जमतं. किंवा वहिनीकडे एक म्हणजे म्हणतात समजून घेण्याची हे खूप आहे. म्हणजे अगदी जसं माझी दीदी मला हे करते तसं त्या मला खूप समजून, किंवा म्हणजे असं काही गोष्टीमध्ये म्हणजे आम्ही आमच्या डिस्कस वगैरे करतो ना, त्याच्यामध्ये आम्हाला खूप आम्ही एकमेकांना हे असतं. त्यामुळे मी त्यांच्याकडेच तिला नंतर टाकलेली 9वी-10वीला. पण त्यांच्या परीने त्यांनी भरपूर घेतलं होतं, भरपूर घेतलं मुलांचं, आणि खूप छान शिकवतात, त्यात नो डाऊट. म्हणजे तर त्याच्यात त्यामुळे वहिनींनीही खूप तिचं घेतलेलं. त्याच्यानंतर आम्हीही त्यांचं खूप घेतलेलं. वहिनींनी तिच्या 3-4 प्रिलियम झाल्या होत्या त्यांच्या. परत घरी आल्यावर आम्ही सेपरेट पेपर वगैरे सोडवून घ्यायचो. शर्वरीला मी खूप वेळ दिलेला, त्याच्यामुळे मला असं वाटलेलं की शर्वरी काय, लास्ट मोमेंटला मला अगदी वाटायचं कधी कधी की ही कदाचित जाईल पण कदाचित नाही, पण हो पण नाही पण, असं होतं. पण ठीक आहे, फायनली रिझल्ट लागला आणि 92.40 मिळाले. आता बघूया ॲडमिशन कुठे मिळतं वगैरे काय. माझी अपेक्षा तर आहे की क्लिअर सांगायचं तर माझी अपेक्षा की रुईयाला वगैरे मिळावं. तर बघूया आता कसं काय, कारण आता दिलीप येतील, दिलीप डिसिजन घेतील वगैरे, कारण तेच सर्व हे करतात म्हणजे या ह्याच्यामध्ये दोघींच्याही. त्यामुळे आता ते येतील संध्याकाळी, आणि ते तर अक्षरशः म्हणजे एवढे खुश झाले, एवढे खुश झाले. आणि आजी, आजोबा, काका, मामी वगैरे इतके खुश झाले, भयानक खुश झाले. शर्वरी मावशी तर खूप खुश झाली तिची. आणि माझ्या सासूबाई म्हणजे यांची आई पण खूप खुश झाली. एवढं म्हणजे शर्वरी म्हणजे आमच्या घरामध्ये अदर ॲक्टिव्हिटी हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे एवढी अपेक्षाही वाटलंही नव्हतं की शर्वरी एवढे हे करेल, क्रॉस करेल म्हणजे. त्यामुळे आज प्रचंड खुश झाले सगळे सर्वांना. आता मी लाडू सम्राटमध्ये जाऊन मिठाई वगैरे सुद्धा आणली, कारण ते दिलीप पोलीस स्टेशनला आहे, त्यामुळे मला जावं लागलं. मग लाडू सम्राटमध्ये जाऊन मी आता मिठाई आणली. म्हटलं संध्याकाळी आधी पूजा करेन परत एकदा, आणि स्वामींना आधी नैवेद्य वगैरे हे करेन, आणि मग इथे पेढी वगैरे वाटावी लागते मला बिल्डिंगमध्येच म्हणजे. आणि त्याच्यावर आता लवकरच गावाला जायचं आहे. बरं, गावाला गेल्यानंतर माझे व्हिडिओ थोडेसे आता तिकडे माहिती आहे आता रेंज नाही आहे, रेंजमुळे थोडंसं पुढे पाठीमागे होणारच आहेत हा. आणि मेन म्हणजे पाऊस पडतोय. आता कालच प्रचंड पाऊस झालेला आहे रत्नागिरीला, त्यामुळे थोडंसं आता लाईट जाणं वगैरे, त्याच्यामुळे थोडंसं मागे पुढे माझे व्हिडिओ नक्की होणार आहेत. त्याबद्दल खरोखर सॉरी, पण आता मी काहीच करू शकत नाही, कारण तिकडे रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे. तर चला, आता माझ्या लेकींनी, मी लाडू सम्राटमध्ये गेले होते तोपर्यंत माझ्या लेकींनी कोल्ड कॉफी, सँडविच वगैरे केलेलं, तर मी थोडंसं खाऊन आले. त्याच्यामुळे आता म्हटलं मला नको आहे. आणि सगळ्यांनी दिलीपला टिफिन वगैरे दिला. आता टिफिन रात्री दिलीप किती वाजता येतं त्याची आम्ही वाट बघतोय की किती वाजता वगैरे. ॲक्च्युली ते येणार होते, पण त्यांना अचानक जावं लागलं एका कामासाठी, त्यामुळे ते बोलले आता मला नाही जमणार यायला, रात्री येतो. आता रात्री आल्यावर बघूया काय कसं करायचं वगैरे ते. तर चला, आता कोल्ड कॉफी घेते आणि थोड्या वेळाने तुमच्याशी बोलते. तर तुमचा रिझल्ट लागलेला आहे, तुमचं रिॲक्शन झालेलं आहे, तिकडे स्टार्ट. तुमचं रिॲक्शन आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. दिलं तुम्ही तिकडे आमच्याकडे नाचकाम चालू आहे. पोलीस स्टेशनवरून आलेलं आहे. श्रावणी फक्त आम्ही हसायचं काम करतो बस, कारण तिला कॅमेरासमोर यायचं नसतं. ते पडद्यामागचं माणूस असतं ना, तसं आमची श्रावणी पडद्यामागची व्यक्ती आहे. तर आता झालेला आहे, रिझल्ट लागलेला आहे छानपैकी अगदी. आणि लाडू सम्राटमधून मी तरी लाडू वगैरे आणले, आणि तिच्या बाबांनी प्लस वेगळं म्हणजे अगदी कॅडबरी आणलेली आहे, केक आणलेला आहे, लेकीसाठी बुके आणलेला आहे, काजू कतली आणलेली आहे,
कारण अपेक्षा नव्हती आम्हाला नाही त्यामुळे ठीक आहे, छान उत्तम तिने हे केलं आणि तेवढी मेहनतही आम्ही आमची घेतलेली आहे. मेन म्हणजे आम्ही मेहनत तेवढी घेतली त्याच्यासाठी. अगं बिचारी तिने पण केली, जरा बोल. तिने मेहनत केली म्हणजे आपण घेतली म्हणून तिने केली नाही, पेपर लिहिला. ती काय असं हे करायला तयार होती ना, रील्स करायला तयार असते ती बिचारी. बिचारी नाही. पेपर मी लिहिला तर तिथे जाऊन बसले मी. अहो दोन तुम्हाला तास काय वाटतं तास शर्वरी लिहिला. म्हणजे तुम्हाला हे होतं का ती शर्वरी इथे या. हाय. हा, तुम्हाला मला असं वाटलं हे होतं होतं शर्वरी की शर्वरी 85 ते 90% पर्यंत मार्क पाडेल. काय शर्वरी बाय? above 90 गेली त्याबद्दल मला खूप असा आनंद झालेला आहे. शर्वरी अबोव 90 गेल्यामुळे म्हणून एवढं त्यासाठी त्यांनी मी, म्हणजे आज एकीसाठी video एवढं लवकर सगळं आला आहे. आणलं. त्याचं श्रेय सगळं तुला आणि तिची दीदी श्रावणी या दोघीला वहिनी. जातं आणि आणि वहिनी. आमचे ओम क्लासेसच्या कदम मॅडम त्यांना जातं. ही फक्त तिला मॅथ्स सब्जेक्ट मॅथ्स सब्जेक्ट मात्र कारण यांचं मॅथ्स खूप चांगलं आहे. विषय मी शिकवलेला नाही. हा नाही मॅथ्स खूप चांगलं आहे त्यामुळे पण एक म्हणतात ना वडिलांचा थोडासा हे असावा तसं थोडंफार त्यांचं हे होतं, पण स्ट्रिक्टली नाही, अगदी फ्रेंडली. म्हणजे माझ्यापेक्षा पाहायला गेलं तर माझ्याशी ते कधी खूप strictly छान वागून नाही नाही, ते कधीच नाही वागले. तिच्याशी वागतात. तिच्याशी पण नाही, तिच्याशी सुद्धा नाही. त्यांना व्यवस्थित माहिती असतं की कसं हँडल करायचं किंवा काय करायचं. ते मला तेवढं नाही मला येत. जमत नाही कारण तेवढं मला मी येत. असं हे करते. एकच फक्त सांगितलं होतं श्रावणीपेक्षा तुला जास्त मार्क मिळाले. ठीक आहे 0.40% ओनली एक 92.80 and 92.40. जे 92.40 मला आहेत, 92.80 तिला आहे. Common grade आहे आमचं. ओके ठीक आहे. आय एम हॅपी. हो आता बघूया जास्त पुढे काय आहे. आहे. मेन आता 12वी आहे आमच्यासाठी. 12वी पण अभी आमच्यासाठी let's main start आहे. the दोन वर्ष अभी celebration कर. हो आता सेलिब्रेशन आम्हाला छोटस Yes. सेलिब्रेशन 1 मिनिट दाखव ना सर. स्टार्ट. हॅपी सेलिब्रेशन. हॅपी कॉंग्रॅच्युलेशन. अशीच खूप चांगले चांगले कर. अदर ऍक्टिव्हिटीज थोड्या जास्त आहेत. रील्स कमी करा. रील्स थोड्या कमी करा आणि मग चांगलं चांगलं अचिव्हमेंट कर. लेट्स गो. अरे, अरे, अरे. दोन पाय आहेत. अरे देवा. अरे अरे थांब रेकॉर्ड कर. अरे अरे रेकॉर्ड. ए, आता फिर हो, व्यवस्थित ये. ए, हे थांब. असं- अरे नाही बरोबर आहे. नाही ग. चूप. तुझ्यापेक्षा मला येत. काजू कतली पण खाऊ दे. हा ते गोड कमीच. येस लेट्स गो. आता ही एक कॅडबरी माझी ऑब्विसली. ह्या साईड तुझ्या मेहंदी पडद्यामागच्या माणसाला आज आम्ही पुढे घेतलेला आहे फायनली. तुला घे. कारण आमचा पडद्यामागचा माणूस पुढे यायला कधी तयार नसतं. स्वतः आलेला आहे आमच्या पडद्यामागचा माणूस. अगं तर आता असं सेलिब्रेशन झालेलं आहे आमच्याकडे छोटंसं आमच्या चौघांमध्ये मस्त असं. तर आता पुढे बघूया काय करायचं कसं. सर्व दिलीप बघणार आहे जसं मी सांगितलं दुपारी तसं. सर्व डिसिजन दिलीपच या बाबतीत पूर्ण डिसिजन दिलीप घेतात. त्यामुळे पुढे काय करायचं तिने काय नाही करायचं सगळं ते बघणार. क्लासेस वगैरे सगळं ते हे करणार. आणि मग माझी अपेक्षा आहे तिने अजून तिने भरपूर चांगलं आता हे करावं. रील्स थोड्या कमी कराव्या आणि इकडे लक्ष फोकस पूर्णपणे फोकस करावा असं माझं तरी खूप हे आहे. आणि त्यांचं पण मला अपेक्षा आहे. बघूया आता किती हे करते ते. चला असं अशा प्रकारे आमच्याकडे सेलिब्रेशन झालेलं आहे. तर आता इथून पुढचे 8 दिवस माझे ब्लॉग थोडेसे लेट होणार आहेत. त्यासाठी मनापासून सॉरी. पण आता रेंजचा प्रॉब्लेम असणार माझ्याकडे थोडं काम कातीचा. कारण मी गावाला निघालेली आहे रत्नागिरीला आणि माझ्या तिकडचे ब्लॉग ना खूप सुंदर होणार आहेत असा मी विचार केलेला आहे. आता माहीत नाही पुढे कसं काय सिच्युएशन कशी येते त्याच्यावर डिपेंड आहे. पण नक्की मी प्रयत्न करणार की छान छान ब्लॉग टाकण्याचा. तर नक्की माझे व्हिडिओ ब्लॉग बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.